पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पतित 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 मी तो त्रिवाचा पतित, परितु आपल्या सत्ते मज करावे सरते. नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी, परितु आपल्या सत्ते मज करावे सरते. अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो, परितु आपल्या सत्ते मज करावे सरते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातु मुळीन्द्रं. समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काय म्हणतात महाराज? संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु श्रेष्ठ माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पहिल्या अध्यायातील पहिल्या ओळीमध्ये सांगतात, ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वयंवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारिजे. हे शब्द ब्रह्मावशेषे तेची मूर्ती सुयशे, येत वर्ण निर्दोषे मिरवतसे. स्मृती तेची अव्यय देखा अंगिराक भाव, तेत लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे, पदपद्धती ठेवणे प्रमेय रत्नाची. पदबंधनागर तेची रंगाविले अंबर, येत साहित्याचे वाणे स्फुर उजाळाचे. देख काव्य नाटका जे निर्धारिता सौकौतका, त्याची ऋणधुणती शुद्रघटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयचे परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचितपणे पादे माझारी रत्ने भली. तेत व्यासाद्याचे मती, तेत मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देका षडदर्शने म्हणती तेची भुजाची आकृती, म्हणून विसंवादे धरती आयुधे हाती. तरी तर्कुहतोची पारशू नीती भेदू अकाशू, वेदांतू तो मारसू मोदकू मिरवे. एके हातू दंतू तो स्वभावताची खंडितो, तो बुद्धिमंत संकेतू आर्थितीची. मग सहजे सत्कार वादू तो पद्मकरू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो शुद्धू अभय असतू. देखा विवेकवंतू सुमिळू तोची षंडू दुंड सरू, जेत परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दशू जो समता शुभ्रवर्णू, देव सूक्ष्मेक्षणो विघ्नुराजन. मज अगुलया दोणी मीमांसा श्रवणस्थानी, बोधमृती मुनी आली सेवती. प्रमेया प्रवाल सुभप द्वैतते द्वैत तेची निकुंभ, सरिते पर्ण एक वटते. इभसवस्तावरी उपरी सुराचे जे उदरे ज्ञान मकरांदे, ते कुसुम मुकुटी सुगंधे शोभती बली. अकार चरण युगल उकार उदार विशाल, मकार महामंडल मस्तकाकरे. हे तिन्ही एकवटले येत शब्द ब्रह्मची कवळे, ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. काय म्हणतात महाराज ज्ञानेश्वर महाराज? ह्या ज्ञानेश्वरीमधले पहिले अध्यायातील पहिल्या 20 ओव्या फक्त भगवान गणपतीच्या गणेशाचं वर्णन केलेलं आहे. आणि भगवान श्री गणेशालाच आपलं गुरु मानलेलं आहे. श्री गणेश हा बुद्धीचा देवता आहे. कारण का बुद्धीच्या त्यामुळेच आपल्याला ह्या भवसागरातून तरुण जाता येतं. संतांचा गुरूंचा आशीर्वाद असला तरच ह्या भवसागरातून आपल्याला तरता येतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आदी जैसे. की आज इतकं मला सुंदर वाटलं तुमच्या मंदिरामध्ये. फार सुंदर शोभिवंत मंदिर केलेलं आहे आणि फार चांगलं तुम्ही इथं व्यवस्थापन करताय. आनंद वाटला मला. आणि गणेशाचं वरदास्त म्हणजे कसं आहे? गणेशाच्या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे, गणेशाची भक्ती जो मनापासून करेल त्याला
तो सर्व देणार आहे. नुसतं दर्शन मात्र मन कामनापूर्ती. त्या श्री गणेशाचं नुसतं दर्शन जरी केलं तर तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार. तुम्हाला सुख, समृद्ध, आनंद, ऐश्वर, आरोग्य हे सगळं श्री गणेशामुळे प्राप्त होईल. कारण का गणेशच असा देवता आहे की त्या देवता स्तोत्रामध्ये सांगितलंय, विद्यार्थ्याला मिळे विद्या, मोक्षार्थाला मिळे गती, धनार्थाला मिळे धन. हे कसं आहे, जो मागल गणेशापाशी मनातल्या ज्या ज्या कामना असतील त्या सर्व कामना पूर्ण करण्याची ताकद श्री गणेशाच्या मध्ये आहे. आणि तोच महाराज म्हणतात, आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकावर. आकारामध्ये त्याचे पाय आहेत. आकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महामस्तक. की ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव जिथे एकवटले तो गणेश आहे. आणि गणेश याची प्राप्ती कशी आहे की जगामधलं सृष्टीमधील चक्र चालवायचे आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश काय हे चक्र चाललंय. कसं आहे, ह्या जगाचा उत्पत्ती करणारा पण तोच आहे, सांभाळणारा पण तोच आहे आणि संवाद करणारा पण तोच आहे. आपण मराठीत त्याला भगवंत म्हणतो, कोणी इंग्रजीमध्ये गॉड म्हणतं. गॉडमध्ये GOD. जी म्हणजे जनरेट म्हणजे उत्पत्ती करणारा, ओ म्हणजे ऑपरेट म्हणजे चालवणारा, डी म्हणजे डिझॉल्व म्हणजे संपवणारा. असं उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्यामध्ये आहे. जे झाडाचं पान सुद्धा हलवायची ताकद भगवंताची आहे. वृक्षाचे पान हले ज्याचे सत्ता, की एक झाडाचं पान सुद्धा हलवायची ताकद भगवंताची आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जगाते चाळीत. ह्यातलं एक प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट हलवायची ताकद ही भगवंताची आहे. आणि हे मी तुमच्यासमोर बोलतोय, मी लहान आहे, माझ्याकडून काही चुकत असलं तरी क्षमा करा. की जो काही करता करीत आहे, माझा हात हलवणं, माझं तोंड चालवणं, म्हणजे काही जे जगातील प्रत्येक गोष्ट चालवायची ताकद भगवंताची आहे. म्हणून महाराज म्हणतात की त्याच्याच सत्तेनं चालतं सगळं. नंतर की हे राटगाडगं चाललेलं आहे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. कारण का खरं असं उपयोग नाही. या जन्माला येऊन हा मनुष्यदेह हा श्रेष्ठ आहे. या मनुष्यदेहामध्ये येऊन भगवंताचं नामचिंतन केलं तरच ह्या भावसागरातून तरुण जाता येतं. कसं आहे, नाहीतर हा माणसाचा जन्म मध्ये येऊन गुरु जर केलं नाही तर काही उपयोग नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. की गुरुशिवाय, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायातील पहिल्या ओवीमध्ये पहिल्या 20 ओव्या फार श्री गणेशांसाठी ओवलेल्या आहेत. की बुद्धीची देवता आहे, की त्याच्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही, त्याच्याशिवाय ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण होणार नाही. म्हणून श्री गणेशाला वंदन केलेलं आहे. आणि खरं ज्ञान जे आहे ते गुरूंच्या पशी आहे. आणि गुरु म्हणजे कोण वेगळं नाही. गुरु, संत आणि देव सगळे एकच आहेत. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही तुझा. हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की यामध्ये तिन्ही देव सगळे सारखेच आहेत. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु आणि संत काही वेगळं नाही. आणि गुरु विन देव नाही तुझा. जे गुरु, संत आणि देव हे तिन्ही वेगळे नाहीत, हे त्याचेच अवतार आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंखचक्र गदा पद्म सहित हरी. अनेक नावाने, अनेक रूपाने, अंश रूपाने, पूर्ण अवताराने, वेगळ्या परिपूर्ण अवताराने भगवंताने अवतार घेतलेले आहेत. आणि हे अवतार भक्ताच्या रक्षणासाठी आहे. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. म्हणून की गुरु करून घेतलं पाहिजे. गुरूंच्या पशीच ज्ञान आहे, गुरूंच्या पशी ज्ञान आहे, त्याच्यामुळेच भगवंताचं दर्शन प्राप्त होऊ शकतं. म्हणून महाराज म्हणतात, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आदी जैसे. परंतु काय झालंय, आता गुरु करायचं तर आता वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आहेत. महाराजांनी गुरुचे प्रकार सांगितले 4. की साधं रस्त्याने जर चाललं, बाबा मला माहिती नाही हे डेक्कन स्पिनिंग मिल कुठं आहे, गणेशनगर कुठं आहे, रस्त्यानं विचारलो
बाबा गणेशनगर कुणीकडे आहे, त्यांनी सांगितलं वाटेत, अहो हा ह्या रस्त्यानं जावा. हे सांगणारा पण पहिला गुरुच आहे. नव चांगलं सांगणारा पण गुरुच आहे, नवे व्यसना शिकवणारा सुद्धा गुरुच आहे. कोण तंबाखू खायला शिकवेल, कोण दारू प्यायला शिकवेल, कोण काय वाटेल ते गुटखा खायला शिकवेल. ह्या गुरूंच्यामुळे ह्या भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. परंतु त्याच्या पुढचा प्रकार सांगितला सद्गुरू, की जे आपलं हित चिंतणारे आहेत. त्यामध्ये पहिला क्रमांक म्हणजे आपले गुरु म्हणजे आई वडील आहेत. आई वडील आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात, की आपलं तळ हाताच्या फोडासारखं जपतात. आपलं चप्पल फाटका आपण पाय भाजत चालतील, खरं मुलाला कडेवर घेतील. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, की संत कसे कळवळ घेतात आणि आपल्याला लहान मुलासारखं जपतात. तसं आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत. आणि त्यानंतर शिक्षक आहेत. शाळेमध्ये गेल्यावर पहिला धडामध्ये श्री गणेश, आपली बुद्धीची देवता, जे श्री गणेशांपासून सुरुवात होते, की तेच आपले पहिले गुरु आहेत. आणि त्यामुळं सद्गुरू हा श्रेष्ठ आहे. आणि आई वडील आहेत, समाजातील चांगलं आपलं हित चिंतणारे शिक्षक आहेत, हे सद्गुरूंच्या मध्ये येतात. पण त्याच्याही पुढचा गुरु म्हणजे श्रीगुरु. श्रीगुरु हे आपल्याला भगवंताची जोड करून देतात, मंत्र देतात, की नाम रामकृष्ण हरी, की मंत्रामुळं भगवंताचं नामचिंतन होतं आणि त्यामुळं भगवंताची जोड होऊ शकते. परंतु त्याच्याही पुढे सांगतात की श्रीगुरु जगद्गुरु. जगद्गुरु हे तीनच होऊन गेलेत आजपर्यंत. एक पहिले जगद्गुरु म्हणजे कृष्णम वंदे जगद्गुरु, भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी ही ज्ञानेश्वरी भगवद्गीता युद्धभूमीवरती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, ते ज्ञान जे सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी पहिले जगद्गुरु झाले. त्यानंतर आद्य शंकराचार्य जगद्गुरु झाले. त्यांनी ब्रह्मचर्य असून सर्व मंडन मिश्रा यांना सर्व प्रश्नाची उत्तर देऊन त्यांनी जगद्गुरु पदवी प्राप्त केली. नंतर जगद्गुरु म्हणजे तिसरे जगद्गुरु संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु जगदवंदनीय असे तुकाराम महाराज, ज्यांनी संसार करून परमार्थ साध केला, की तुम्ही संसारात राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येते. हे जगाला जे ज्ञान दिलं. तुकाराम गाथा म्हणजे 5वा वेद आहे. तुकाराम गाथा म्हणजे 5वा वेद आहे. तुम्हाला जगातील कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुकाराम गाथ्यामध्ये मिळेल. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही बघा, तुकाराम गाथा, तुकाराम महाराजांनी जेवढे अभंग लिहिलेत त्या अभंगामधून तुम्हाला जगातील या संसारातील सगळ्या गोष्टीचे प्रश्नाचे उत्तर त्यात मिळतील. म्हणून तुकाराम गाथा 5वा वेद मांडला आहे. म्हणून ह्या गुरूंच्यामुळंच आपल्याला भवसागरातून तरून जातं. आणि त्यांनी आमच्यासाठी राखून ठेवलं हो हे ग्रंथसंपदा जी आहे, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, एकनाथ गाथा, हे यांच्यामुळंच आपल्याला खरं ज्ञान प्राप्त होतं, की त्याच्यामुळंच आपल्याला भवसागरातून तरता येतं. तुका म्हणे शेष शेवी नावडी, वचन न मोडी बोलिले ते. ह्याने प्रसाद आपल्याला दिलेला आहे, ग्रंथरूपाने आपल्याला प्रसाद दिलेला आहे. आणि हा प्रसाद जर सेवन मनापासून जर केला तर ह्या भवसागरातून ते सहज तरून जातात. आणि त्यांच्यावरती श्रद्धा ठेवायला पाहिजे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायला पाहिजे, तर ते आपली काळजी करतात. मरण माझे मरून गेले, मजला केले अमर, जन्म मरणाची विसरलो चिंता, माझ्या अनंता माय बाप्पा. हे केव्हा होतं? जेव्हा या सद्गुरूंच्या पायावरती, गुरूंच्या पायावरती, संतांच्या पायावरती, तिथंच खरं सुख आहे. त्यांच्या चरणापाशी आपण नतमस्तक झालो तरच ह्या भवसागरातून तरून जाता येतं. म्हणून खरं सुख हे साधू संतांच्या पाशीच आहे, गुरूंच्या पाशीच आहे. सुख एक हेच ठाई भाऊ पायी संतांच्या. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा म्हणतात. परंतु आमचा विश्वास कुणावरच राहिलेला नाही. तुकाराम महाराज मानतात, माझा ठामपणे सांगतात, माझा संतांच्यावर विश्वास आहे, माझा गुरूंच्यावर विश्वास आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. माझा ठामपणे विश्वास आहे, तेच मला या भाव, तेची माझे हित, माझं हित करणारे तेच आहे, तेची माझे हित करती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. म्हणून साधू संतांच्या गुरूंच्या वरती जर तुम्ही विश्वास ठेवला तरच ह्या भवसागरातून तरून जाता येतं. की
त्यामुळं गुरु ते ज्ञान. गुरु पाहिजे. गुरुशिवाय पंढरीची वारी आणि रामकृष्णाने मंत्र घेतल्याशिवाय ह्या भवसागरातून तरुण जातात. म्हणतात गुरु ते ज्ञान. पुढचा प्रकार ज्ञान म्हणतात. ज्ञान आहे सगळ्याला. ज्ञानाचे प्रकार पण सांगितले तीन. एक गुणमय ज्ञान, एक वृत्ती ज्ञान आणि एक आत्मसत्ता ज्ञान. गुणमय ज्ञान सगळ्यांच्याकडे आहे. कारण का पोट भरण्याचं उदरनिर्वाहाचं कारण कोण शिंपी आहे, कोण सुतार आहे, कोण लोहार आहे, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण वकील आहे. सगळ्यांना ज्ञान देवानं दिलेलं आहे बरं काय. परंतु ते ज्ञान कसं आपलं उदरनिर्वाह चालण्यापुरतं. शिंपी आहे कपडे शिवतोय, आपलं पोट चालवतोय. शेतकरी आहे शेती करतो, पोट चालवतो. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, आपला व्यवसाय करून ते ज्ञान घेतलं आहे त्यानं. एक गुणमय ज्ञान आहे, त्याच्या अंगी गुण आहे, त्याच्यामुळं तो व्यवसाय करू शकतो, तो काहीतरी आपलं घर चालवू शकतो. परंतु ह्याच्यामुळं भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. गुणमय ज्ञानामुळं ती प्राप्ती होऊ शकत नाही. पुढचा प्रकार सांगितले वृत्ती ज्ञान. वृत्ती ज्ञान म्हणजे माणूस जन्माला येतो, त्याला काय माहिती आहे का हो मी मुलगा आहे काय मुलगी आहे. माणसं सांगतात बाबा तू मुलगा आहेस, तू मुलगी आहेस. हळूहळू मोठा होतो, तू ह्या जातीचा, तू त्या जातीचा. आता तुमच्या इचलकरंजीमध्ये आणि त्याच्या पुढचं वृत्ती चिकटत्या, तू ह्या पक्षाचा, तू त्या पक्षाचा. असं कर. ह्याच्यानं पण भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. परंतु तिसरा प्रकार सांगितले आत्मसत्ता ज्ञान. जे खरं ज्ञान जे आहे आत्मसत्ता ज्ञान, तुमच्या हृदयामध्येच भगवंत आहे, त्याची ओळख करून द्यायची ताकद या साधू संतांच्या मध्ये आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या बजावे सर्वस्वी. संतांच्यामुळंच खरं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. पृथ्वी निदाने भरले आहे, परी पायाळूविन प्राप्ती नाही. आत्मा स्वयं सिद्ध आहे, तरी गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. पृथ्वीमध्ये पाणी भरपूर आहे, सगळीकडे पाणी आहे. परंतु त्या तुमच्या जागावर, तुमच्या नावावर 7/12 आहे, तुमच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड आहे, तिथं सगळं आहे. तर तुमच्या जमिनीत तुम्हाला पाणी कुठं आहे माहिती आहे काय? नाही. हे पाणी सांगायला कोणीतरी पायाळू माणूस आणावा लागतो, आणि तो पायाळू माणूसच तुमच्या इथं पाणी कुठं आहे ते दाखवतो. तसं पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळूविन प्राप्ती नाही. आत्मा स्वयंसिद्ध आहे, परी गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. भगवंत सगळ्यांच्या मध्ये आहे, परंतु ते दाखवणारा गुरु पाहिजे. गुरूंच्या शिवाय ह्या भवसागरातून तरुण जातात नाही. म्हणून गुरु पाहिजेत, गुरुशिवाय ह्या भवसागरातून तरुण जात नाही. म्हणून श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. की गुरु पाठी राखे असले तर आपल्याला सहज तरुण नेता. मग गुरु नसल तर काय उपयोग नाही. म्हणून ह्या संसारातून तरुण जर जायचं तर श्री गुरु पाहिजेत. श्री गुरूंच्या आशीर्वादानं, भगवंताच्या आशीर्वादानं या भवसागरातून तरुण जातात. कारण का माणसाचा जन्मच हा मुळात ह्या मृत्यू लोकात झालेला आहे. माणसाचा जन्म मृत्यू, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकजेल कवणाचे श्रवणी, सुख निंद्रा अंतरुणी इंगळाची या. इंगळ म्हणजे विस्तव, विस्तवावर झोपायचं आहे, गाड ते पण. झोप लागेल काय हो. मोहरम असतोय आमच्याकडं, मोहरम सण असतो. त्या सणात असा विस्तव टाकलं असतं खाईत, त्यातनं पाऊल टाकून. तुमच्याकडं असते की नाही माहिती नाही, तर आमच्याकडं ते मोहरम सणामध्ये ते असं खाली विस्तव टाकलं असतं आणि विस्तवात पाऊल टाकून पडायचं. हा खाई त्यातनं जायचं. तसा आपला जन्म या खाईत झालाय. आपला जन्म म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकजेल कवणाचे श्रवणी, सुख निंद्रा अंतरुणी इंगळाच्या. इंगळ म्हणजे विस्तव, विस्तवात माणसाचा जन्म झालेला आहे. आणि ह्यातून जर तरुण जर जायचं झालं तर गुरुकृपा पाहिजे. माणूस तडपडा लागलाय, कारण का इथं ह्यातनं जर पाऊल क्षणार्धात जर, कारण का माणसाचा जन्म मृत्यू लोकात म्हणजे इथं जन्माला येणाऱ्याचं एक भविष्य नक्की आहे की प्रत्येकाचा मृत्यू हा नक्की आहे. तर या जन्मापासून मृत्यूपर्यंत तारुण्य राणा म्हणजे भगवंत आहे. श्रीगुरूंची कृपा पाहिजे तरच ह्या भवसागरातून तरुण जाता येतं. म्हणून महाराज म्हणतात ह्या भवसागरातून तरुण जायचं तर गुरूंच्या चरणापाशी नतमस्तक व्हा.
गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आदी जसे की त्यांच्यापाशीच खरं ज्ञान आहे. ह्या भवसागरातून तरुण जायचं तरी त्यांच्यापाशी नतमस्तक व्हा. ते ज्ञान पैगावर वे जरी मनी अथ्या नावे तरी संताया बजावे सर्वस्व. तनु मुनुजवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. की त्यांच्या चरणापाशी दास्यत्व जर स्वीकारला तर ह्या भवसागरातून तरुण जायला वेळ लागणार नाही. म्हणून परंतु माणूस एवढ्या संसारात असा अडकलाय की त्याला काही सवड नाही. सकाळी उठायचं, डबा बांधायचं, कामाला जायचं, संध्याकाळी यायचं, थोडा वेळ मोबाईल बघायचा, टी व्ही बघायचं, झोपायचं, सकाळी उठायचं आणि परत हे चक्र चालू आहे. उपजेते नाशे नाशिलेते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे घा. ह्या नुसता चक्रात असा फिरायला आहे माणूस. उठायचं, कामाला जायचं, संध्याकाळी यायचं, झोपायचं. अरे ह्यातनं कुठंतरी संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ विश्रांती नाही येथे. रात्रंदिवस तळमळ 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 तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ. कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कोण तर गुरु पाहिजे. गुरुशिवाय ह्या भवसागरातून तरुण जाण्यात माणूस पळा लागलाय, पळा लागलाय, पळा लागलाय. पाठीमग विषयरूपी वाघ लागतं. आमचे गुरुवारे सांगतात का की माणूस ह्या संसारात पळा लागलाय, पाठीमग विषयरूपी वाघ लागलाय आणि माणूस पुढं पळा लागलाय वाघाला घाबरून. पळतोय पळतोय पळतोय. पुढं जाऊन असे एका जुनी पुराणातली जंगलातली एक पडकी विहीर होत्या, त्या विहिरीमध्ये जाऊन पडतं. विहिरीमध्ये जाऊन पडलं तर ती विहीर कोरडी होती. ते मधीच एक असं एक काटेरी झाड होतं. त्या झाडामध्ये जाऊन तो लटका लागला. बरं खाली बघावं तर खाली मगर, साप, नाग साप वगैरे सगळे हे खाली. वरती बघावं तर वाघ, खाली नागोबा, वरती वाघोबा आणि मध्ये लटका लागला. एवढंच नाही, ते पुढं काटेरी झाडं होतं, ते काटच टोचतायत. खाली वरती वाघोबा आहे, खाली नागोबा आहे, मध्ये काटं टोचतायत. आणि एवढंच नाही, त्या झाडाला एक मधमाशाचं पोळं होतं. आणि थोड्या वेळानं काय झालं, ती फांदी तुटली ह्याच्या बोजानं आणि त्या मधमाशाच्या पोळ्यातून अग्यामग उठल्या आणि त्या माशा चावायला लागल्या. वरती वाघोबा आहे, खाली नागोबा आहे, मध्ये काटं टोचतायत, अग्यामग माशा चावतायत. हे सगळं माणूस संसारात असा अडकलाय. तरी त्यातनं पण त्या मधमाशाच्या पोळ्यातनं एक मधाचा थेंब त्याच्या जिभेवर पडतोय. म्हटलं काय सुख आहे, काय सुख आहे. एका क्षणिक सुखासाठी माणूस या संसार जाळ्यात अडकलेला आहे. आणि ह्या संसारातून जर तरुण जर जायचं असेल तर श्रीगुरूंची कृपा, भगवंताची कृपा, साधुसंतांचा आशीर्वाद याच्याशिवाय भवसागरातून तरुण जातो. कारण का माणसाला वाटतं या संसारामध्ये सुख आहे, परंतु ते सुख नाही, सुख संपतंय. कारण का दुःख लेवोनी सुखाची अंगी सळिते जगाते म्हणतात. दुःख लेवोनी सुखाच्या अंगी. वर्ण कपडे घातल्यात सुखाचे, खरं आत दुःखच आहे. तर माणसाला त्रास द्यायला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून ह्या भवसागरातून तरुण जायचं झालं तर हे साधुसंतांच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने त्या भवसागरातून तरुण जातं. म्हणून त्यांच्या चरणापाशी नतमस्तक व्हा. त्यांच्या पाशी नतमस्तक झालं तरच ह्या भवसागरातून तरुण जाता येतं. म्हणून महाराज म्हणतात गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आदी जसे. गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. आत्मदर्शन केव्हा प्राप्त होईल, आत्मदर्शन केव्हा प्राप्त होईल, जेव्हा गुरूंची कृपा होईल. त्यामध्ये आता गुरूंची कृपा नसतं, गुरूंची कृपाबरोबर आपलं वागणं सुद्धा सात्विक आहार घ्यायला पाहिजे. सात्विक अन्न ग्रहण केला तर तुम्हाला सात्विक ज्ञान प्राप्त होईल. सात्विक चारित्र्य निर्माण होईल, मग सात्विक ज्ञान प्राप्त होईल आणि मग दर्शन प्राप्त होईल. सात्विक आहार घेतला पाहिजे, सात्विक चरित्र तुमचं निर्माण होईल, मग नंतर सात्विक गुरूंच्या कृपेने ज्ञान प्राप्त होईल आणि मग त्या भगवंताचं दर्शन. सात्विक ज्ञान गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आदी असे. आणि एकदा गुरुकृपा झाली तर आपली काळजी ते करतात, आपली काळजी ते करतात. कारण का गुरूंना काळजी, आपण एकदा शरण गेलो
साधू संतांच्या चरणापाशी गुरूंच्या कृपाने आपल्यावर येणारं प्रत्येक संकट तारून न्यायची ताकद त्यांची. कारण का त्यांना आपण शरण गेलोय, आपली काळजी ते करणार. कसं आहे, लहान मुलगा पाय पोळा लागलं तर आईवडील गप्प बसतात का त्याला उचलून घेतात. भागलिया मज वाहतील कडी त्यांचे जोडे सर्व सुख. साधू संत कसं आई मुलाला कडेवर घेते त्याप्रमाणे आपली काळजी साधू संत करतात, गुरु करतात आणि ते आपल्याला कडेवर घेतात. म्हणून गुरूंच्या पाशी जर नतमस्तक जर झालो तर ते आपली काळजी करतात. कारण का महाभारतामध्ये पूर्णपणे 5 पांडव कृष्णांच्या श्रीकृष्ण नाव मांडलेलं होतं. भगवान श्रीकृष्ण त्यांचे गुरु होते, त्यामुळे त्यांच्या चरणावरती कायम शरण असायचे. त्यामुळे त्यांची काळजी करायचं काम श्रीकृष्णाचं होतं, गुरूंचं काम. पांडवांच्यावर कुठलंही संकट असू दे, ते संकटातून पार करायची क्षमता. कारण का एकदा संपूर्ण विश्वास गुरूंच्यावर, साधू संतांच्यावर, भगवंताच्यावर जर तुम्ही टाकला तर तुमची काळजी ते करतात. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. कसं आहे, भीष्माचार्यांना काय झालं, युद्ध चालू होतं. युद्ध 18 दिवस झालं. 18 दिवसातले पहिले 10 दिवस भीष्म पितामह सेनापती होते. आणि ते शकुनी म्हणाला सेनापती आहेत म्हटले भीष्माचार्य, हे आमच्या बाजूने युद्ध करतायत का पांडवांच्या बाजूने युद्ध करतायत. आणि बोलवलं, संध्याकाळी मीटिंग बोलवली की सगळ्यांना बोलवलं. दुर्योधनानं विचारलं भीष्माचार्यांना, तुम्ही आमच्या बाजूने युद्ध करताय का त्यांच्या बाजूनं. 10 दिवस झालं एक सुद्धा पांडव मेला नाही, पांडवांच्यातलं कोण मेलं नाही, आणि आमच्यातले तर सगळे ढीगच्या ढीग मड्याचे लागाल्यात. तुम्ही आमच्या बाजूने लढताय का पांडवांच्या बाजूने लढताय. असं म्हटल्यावर भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या निपांडव पृथ्वी करेन, एकाही पांडवाला शिल्लक ठेवणार नाही. आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, ती प्रतिज्ञा कोणाला मोडायची तेवढी ताकद का भीष्म प्रतिज्ञा आहे ती. आणि ही बातमी जाऊन पांडवांच्या तंबूमध्ये जाऊन पोचली. आणि झालं, पांडवांना कळाल्यावरती आता काय करायचं, कोण सोडवणार याच्यात. सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी. गुरूंच्या शिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. गुरूंच्या पायापाशी नतमस्तक जर झालो तरच या भवसागरातून, ह्या संकटातून सोडवू शकतात. म्हणून 5 पांडव तिथं श्रीगुरूंच्या, श्रीकृष्णांच्या चरणापाशी गेले. मग का आला तुम्ही, नाही म्हणाले, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केल्या हिंनी पांडव पृथ्वी करणार. मग त्यांची प्रतिज्ञा, होय खरं मी पण काय करू शकत नाही, त्यांच्या तोंडातून प्रतिज्ञा आलेली, मी पण काय करू शकत नाही. आता काय करायचं, काय नाही. मग द्रौपदीला बोलवलं, चल म्हणाले, मी सांगतो तसं करायचं. कारण का ज्याच्या तोंडातून आलेले प्रतिज्ञा तीच प्रतिज्ञा खोडून टाकायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या तोंडातूनच हे करायला पाहिजे, वधवायला पाहिजे. ठीक आहे, द्रौपदीला म्हटलं, तू पूर्णपणे सुवासिनीचं रूप घाल, हिरवं पूर्ण हिरवीगार साडी नेस, कुंकू लाव, हातामध्ये हिरव्या बांगड्या घाल, पैंजण घाल, पूर्णपणे सुवासिनीचं रूप घे आणि माझ्याबरोबर चल. कुठं चाललोय मला विचारायचं नाही. आणि कोणी जरी विचारलं तू कोणाबरोबर आलेस काय म्हणाल, तुझं चपला जोडे माझ्याकडे दे म्हणाले. भगवंताने भक्ताचे जोडे आपल्या काकेत घेतले. भक्ता राखे पायापाशी दुर्जना असे समजले. भक्तांचं रक्षण करणारा भगवंत आहे. आणि द्रौपदीच्या पादुका आपल्या काकेत घेतले आणि द्रौपदीला चल म्हणाले आणि जायचं म्हणाले. कौरवांच्या तंबूमध्ये गेल्यावरती सांगितले, तिथं भीष्माचार्य बसलेले आहेत, त्यांच्या पायावरती डोकं ठेवायचं आणि जोपर्यंत त्याने आशीर्वाद देत नाहीत तोपर्यंत डोकं वर काढायचं. पहाटेच्या वेळी द्रौपदी गेलेल्या तिथं. भगवान श्रीकृष्ण बाहेर थांबलेत आणि द्रौपदीनं जाऊन
भीष्माचार्यांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि त्यांच्या हृदयामध्ये काय भीष्माचार्यांच्या कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय, त्यांनी पण नामस्मरण भगवंताचंच करत होते. आणि डोकं ठेवल्यावरती भीष्माचार्यांनी डोळं उघडलं, बघितलं तर कोणीतरी स्त्री, सुवासिनी स्त्री, हिरवीगार साडी घालून, हातात कांकण घालून, पायात पैंजण आहे, पूर्णपणे सुवासिनी स्त्री आपल्या पाया पडते म्हटल्यावर त्यांच्या तोंडून आपसूक आशीर्वाद आला, अखंड सौभाग्यवती भव. कारण का त्याच्या अगोदरच त्यांनी प्रतिज्ञा केली होती, उद्या नी पांडव पृथ्वी करेन, आणि अखंड सौभाग्यवती. मग लगेच पटकन द्रौपदीनं वरती तोंड केलं. म्हटलं, अरेच्या द्रौपदी, तू इथं कशी काय, तुला कोण आणलं? नाही म्हणाले, मला त्या जोडे राख्यानं आणलंय. जोडे राख्या, जोडे राख्या शब्दात दोन अर्थ आहेत बरं का. जोडे राख्या म्हणजे चपला ते वाहणारा तो, मग जोडी राखणारा, पांडवांचा आणि द्रौपदीचे जोडी राखणारा, जोडीचं रक्षण करणारा तो भगवंत आहे. कारण का मग ज्याच्या तोंडून जी प्रतिज्ञा आली तीच प्रतिज्ञा त्यांच्याच तोंडून खोडून टाकायची, ही ताकद भगवंताची आहे, गुरूंच्या चरणी आहे. म्हणून गुरूंच्या पाशी मग भगवान श्रीकृष्ण आले, पांडवांना बोलवून, आणि आपले मरण स्वतः भीष्माचार्यांनी पांडवांना सांगितलं. कारण का त्यांना कुणी मारू शकत नव्हतं, कारण का त्यांना इच्छा मरण होतं. त्यांना मारण्याची ताकद फक्त त्याने आपलं मारण, ते श्रीखंडीला समोर ठेवून अर्जुनाने नंतर बाण मारलं, पुढे कथा आहे. परंतु यात सांगायचं काय, गुरु महत्त्वाचा आहे. कुठलंही संकट आलं तर त्यातून तरुण नेण्याची ताकद ही गुरूंच्या चरणापाशी असते. म्हणून गुरु पाहिजेत, गुरुशिवाय ह्या भवसागरातून तरुण जाता येते. म्हणून महाराज म्हणतात, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आदी जैसे. आणि गुरुशिवाय ह्या भवसागरातून तरुण जाता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात की जर ह्या संसारातून पूर्णपणे सतत नामचिंतन करत, हे भगवंताचं नामचिंतन करत असाल तरच या भवसागरातून तरुण जातात. आमचे श्रीगुरू काय करतात की अशी एक कथा सांगतात की गुरूंची आवश्यकता, गुरूंच्या आशीर्वादानं कसं आपल्याला ह्या भवसागरातून तरुण आलेलं संकट कसं जातं हे सहजपणे सांगतात. की काय झालं होतं, एकदा भोज राजा मोठा श्रीमंत होता आणि त्याच्या दरबारामध्ये महाकवी कालिदास होते, ज्येष्ठ आणि फार ते निष्ठावंत असे राजाचे सेवक होते. आणि त्यांना इच्छा झाली एकदा तीर्थयात्रेला जायची. म्हणून महाकवी कालिदासाने राजांच्याकडे नम्र केले, परवानगी मागितली की मला तीर्थयात्रेला जायचं आहे. तेव्हा ठीक आहे म्हटले, आता तुम्ही निष्ठावंत आहे, केव्हा नाही तर तुम्ही परवानगी मागताय, तर जाऊन या म्हणाले. आणि ही बातमी शेजारच्या राज्यातील एका पंडिताला कळाली. तो शेजारचा पंडित बसला होता की ह्या राज्यात केव्हा जायचं आणि आपण वादविवाद स्पर्धा करायचे आणि आपण काहीतरी बक्षीस मिळवायचं. आणि ही बातमी कळायला तो शेजारचा पंडित आला आणि राजाला नमस्कार केला. महाराज नमस्कार. राजाने विचार केला, हा कोण काय नाही. मग त्याने पंडिताने आपली ओळख करून दिली. म्हणाले, मला तुमच्या राज्यामध्ये वादविवाद करायचा आहे आणि तुमच्यात कोण पंडित असले तर माझ्यासमोर बोलवा, मला त्यांच्याशी वादविवाद करायचा आहे. पण राजाने विचार केला, आता तर कालच आमचे महाकवी कालिदास तीर्थयात्रेला निघून गेलेत आणि आता ह्यांच्याबरोबर वादविवाद करणार कोण. तेव्हा तिने म्हणलं, आता विचार केला, म्हणलं आलेले संकट आहे, आता कोण निभावणार. तरी पण आलेल्या माणसाला सांगायला पाहिजे काहीतरी. ठीक आहे म्हणाले, तुम्हाला तारीख आणि वेळ देतो, कळवतो म्हणाले, आणि त्यावेळी तुम्ही या. आणि राजाला काय रात्रभर झोप लागली नाही. सकाळी उठला आणि बाहेर बसला आणि विचार करत बसला, काय करायचं आहे, आलेल्या पंडिताला कोण उत्तर देणार. आणि समोरून गंगूतेली येत होता आणि गंगूतेलीनं पाहिलं, महाराज कायम आनंदात असणारा, मजेत असणारे माणूस आणि डोक्याला हात लावून का बसलेत. म्हटलं राजाला विचारूया तर काय त्रास आहे तुम्हाला, काय काळजी आहे.
मग गंगूतेलीने नमस्कार केला ना, महाराज नमस्कार. राजाने बघितलं तर म्हटले काय काय म्हणणार, नाही तुम्ही काय आनंदी दिसता, आज डोक्याला हात लावून बसलाय. नाही म्हणलं राज्यावर आलेलं संकट तुला सांगून काय उपयोग. अहो काय संकट आहे सांगा तरी, माझ्या हातनं जमलं तर मी सोडवतो, नाहीतर आहे की तुम्ही सोडवायला तयार. बरं ठीक आहे म्हटलं, सांगायला काय हरकत आहे. मग राजाने सांगितलं असा असा शेजारचा पंडित आला होता आणि वादविवाद स्पर्धेसाठी त्यांना आपल्याला आव्हान केलंय आणि आपले तरी महाकवी कालिदास तीर्थयात्रेला गेलेत. हो एवढंच, काय नाही म्हणाले. त्यांना पत्र लिहा म्हणाले. ह्या राज्यामध्ये जरी कालिदास गुरु नसले तरी त्यांचे श्री गुरुवर्य तर राज्यात आहेत आणि ते तुमच्याशी वादविवाद करतील. त्यांनी तारीख वेळ वगैरे लिहिली आणि पत्र पाठवलं. त्या शेजारच्या पंडितानं पत्र पाहिलं आणि तो निम्मा तिथंच थबकला. म्हणाला मी कालिदास नाही म्हणून इथं येऊन वादविवाद करणार होतो, तर त्यांचे गुरुवर्य आहेत म्हटल्यावर ते किती ज्ञानी असतील. आणि त्यांनी वादविवाद करायला त्यांनी गुरु बसणार आहेत म्हटल्यावर तो निम्मा घाबरला. खरं आपणच आव्हान केलंय म्हटल्यावर जायला पाहिजे. मग ठरल्या वेळेला ठरलेल्या तारखेला तो शेजारचा पंडित येऊन समोर बसला आणि थोड्या वेळानं गंगूतेली तिथं आला. गंगूतेलीने जरा पोशाख साधूचा केला होता, पटका वगैरे नेसून, आणि त्याची रोजची पद्धत होती 7 भाकऱ्या, आपली काठी आणि दह्याचं गाडगं घेऊन घरातनं बाहेर पडायचं. आणि तो घेऊन येऊन समोर बसला. राजाला नमस्कार केला, महाराज नमस्कार. आणि शेजारच्या पंडिताने पण नमस्कार केला. म्हणाला वादविवाद स्पर्धेसाठी परवानगी द्या. तेव्हा म्हणाला चालू करा म्हणाले, तुमचं काय आहे ते. ठीक आहे. शेजारच्या पंडितानं असा एक हात वर केला, एक बोट वर केलं. गंगूतेलीने 2 बोट वर केली. शेजारच्या पंडितांनी असे 5 बोट वर केली. गंगूतेलीने 5 बोट वर करून मुठी दाखवली. नंतर शेजारच्या पंडितांनी 7 बोट वर केली. गंगूतेलीने पण 7 बोट वर केली आणि आडवी रेग मारली. आणि शेवटी शेजारच्या पंडितांना असा हात केला. गंगूतेलीने दह्याचं गाडगं पुढं ठेवलं आणि पटकन शेजारचा पंडित म्हणाला मी हरलो. राजा म्हणाला काय भानगड, तू 1 बोट वर केला, तू 2 बोट वर केलास, काय तुमचं वादविवाद झाला, आम्हाला काही कळालं नाही. जरा सविस्तरपणे सांगितलं असं तर बरं होईल. तू हरला, तुम्ही जिंकला, तुम्ही हरला कसा, तू जिंकला कसा, आम्हाला काही कळालं नाही. हे म्हणाले त्या गुरूंच्या कृपेमुळं, गुरूंच्या आशीर्वादामुळं ते गुरुवरी माझ्यासमोर बसलेत आणि ते गुरु आहेत आणि त्यांनी बरोबर उत्तरं दिली, त्यामुळे मी हरलो. म्हणले काय कळणार राजाला. बाबा सांगा बाबा तू कसं काय तुम्ही तुमचा वादविवाद झाला स्पष्ट. मग शेजारच्या पंडितांना असं 1 बोट वर म्हणले, 1 बोट म्हणजे जगामध्ये 1 ब्रह्म आहे. तेव्हा तुमच्या गुरुनी उत्तर दिलं 2 बोट. जगामध्ये 1 ब्रह्म नाही, ब्रह्म आणि माया आहे. या ब्रह्म आणि मायेचा हा खेळ आहे. मग नंतर 5 बोट वर केली. म्हणजे हा जगामध्ये पंचमहाभूत आहेत. आणि गुरुनी असं हात करून मुठी दाखवली की पंचमहाभूत आहेत बरोबर, करे ह्या ध्येयाच्या ठिकाणी एकत्रित आहेत. हा पंचमहाभूताचा मांदा आहे. आणि ते बरोबर उत्तर दिले. आणि नंतर मी असं 7 बोट वर केली. 7 बोट म्हणजे जगामध्ये 7 समुद्र आहेत. आणि गुरुवर्याने पण उत्तर दिलं 7 समुद्र आहे बरोबर, त्याच्यामध्ये मेरू पर्वत आहे म्हणून सांगितले, आडवी रेख मानली. आणि नंतर मी ते कुठं आहे विचारलं, त्यावेळी त्यांनी दह्याचं गाडगं पुढं ठेवलं, बरोबर उत्तर दिलं तो दधी समुद्रापाशी आहे म्हणून सांगितलं. आणि त्यांनी सगळी बरोबर उत्तर दिली म्हणून मी हरलो. काय ठीक आहे म्हटले. राजाने म्हटलं आता ह्या गंगूतेलीने कुठं काय शिकून आला एवढं आणि कसं काय सांगितलं. राजाला काय कळणार. परत बोलवलं तर त्याला शेजारच्या पंडिताला नारळ वगैरे देऊन पाठवून दिलं आणि गंगूतेलीला राजाने बोलवलं पुढं. म्हटलं तू कुठनं काय शिकून आला आणि तू कसं काय उत्तर दिलास. नाही म्हटलं मी आज मी कसं तरी बडबडलो आणि कसं तरी बसलं. त्या श्रीगुरूंच्या कृपेमुळं श्रीगुरु सारिका असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी.
जरी माझ्या तोंडून कसंही जात असलं तरी ते तुमच्यापर्यंत पोचवायचं काम श्री गुरूंचं आहे. आणि तसं मी काय पण बडबडलो ते कसं तरी, अरे कसं म्हणजे कसं सांग. अहो त्या पंडिताने एक बोट वर केला, मला वाटलं ह्यो माझं एक डोळा फोडतोय की काय, म्हणून मी पण ठरवलं तुझं दोन्ही डोळं फोडन. असा हात केला आणि मी असं सांगितलं. मग त्यानं असं असा हात केला. मला मारतोय की काय, म्हणून तू असं मारतोस तर मी तुला बुक्कीनं मारेन म्हणलं. आणि नंतर त्यानं 7 बोटं वर केली. 7 बोटं वर केल्यावर मला काही समजायला तयार नाही. मग मी थोड्या वेळानं विचार केला, हा 7 भाकऱ्या खात असेल, मी पण 7 भाकरी खातोय, परंतु एकदम 7 भाकरी माझ्या हातनं जात नाही. म्हणून मी 7 बोटं वर केले आणि आडवी बोट सकाळी 3.5 खातो आणि संध्याकाळी 3.5 खातो. आणि नंतर त्यानं हात केला असा, कशाबरोबर खातोस वाटलं, म्हणून दह्याचं गाडगं पुढं ठेवलं. मी दही बरोबर खातोय म्हणून सांगितलं. असं कशी तरी उत्तरं सांगितली तुमच्यासमोर, कसं तरी बडबडलो. ते कसं तरी बरोबर करून घ्यायचे काम श्री गुरूंचं आहे. म्हणून श्री गुरूंच्या कृपेनं ह्या भवसागरातून तरुण जायचं. म्हणून गुरु पाहिजेत. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरूंच्या छत्रछायेखाली, श्री गुरूंच्या आशीर्वादाखाली कल्पतरू तळवती जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोशी. की कल्पतरू म्हणजे साधुसंत आहेत, गुरु आहे. उपमा दिलेली आहे की साधुसंतांच्या छत्रछायेखाली, गुरूंच्या छत्रछायेखाली जर आपण राहिलं तर ते आपली काळजी करतात. ह्या भवसागरातून ते सहज चढणं, म्हणून त्यांच्या चरणापाशी नतमस्तक व्हायला पाहिजे. तरच तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा म्हणा. साधू संतांच्या पाशी, गुरूंच्या चरणापाशी, भगवंताच्या चरणापाशी आपण नतमस्तक झालो तर गोड साखर प्रसाद मिळेल, तरच आपल्याला तरुण जाता येतं. म्हणून तुका म्हणे जाण व्हावे लहानाउणी लहान, की लहान जगद्गुरू जगदवंदनी असे तुकाराम महाराज असून सुद्धा ते लहानपण मागतात. की लहानपणामध्येच खरंच सुख आहे. ह्या भवसागरातून तरुण जायचं झालं तर नम्र आणि साधुसंतांची सेवा आणि साधुसंतांच्या चरणापाशी गेलं तरच ह्या भवसागरातून जाणं. त्यांच्यावरती विश्वास ठेवा म्हणतात. साधुसंतांच्यावरती, गुरूंच्यावरती जर तुम्ही पूर्ण विश्वास जर ठेवला तर ह्या भवसागरातून ते आपलं सहज तरुण येतं. परंतु आपला आता कुणाचा कुणावर विश्वास राहिला नाही. बायकोचा नवऱ्यावर विश्वास नाही, नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही, मालकाचा नोकरावर विश्वास नाही, नोकराचा मालकावर विश्वास नाही. आता निवडणुका झाल्या, त्या उमेदवाराचं हे मतदान एवढं हे करून तर तो मत टाकलं का नाही याची गॅरंटी. भावाचा एकमेकावर विश्वास नाही, कुणाचा विश्वास. मात्र तुकाराम महाराज ठामपणे सांगतात, माझा या संतांच्यावरती विश्वास आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. म्हणून संतांच्या पायावरती नतमस्तक झालो तर त्यांच्यावर विश्वास ठेवा. संतापायी माता धरिता सद्भाव, तेने भेट देव आपोआप. म्हणून ही संताशी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. की साधू संतांच्या चरणापाशी नतमस्तक झालो, ते आपल्या त्यांच्या छत्रछायेखाली जर आपण गेलो तर ते आपली काळजी करतात. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात, माझा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि अशीच एक आमची गुरुवर्य कथा सांगतात की विश्वास कसा असावा, की दृढ विश्वास पाहिजे. देह जाऊ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, आण तुझी पंढरीनाथा. असा दृढ विश्वास साधू संतांच्या वरती, गुरूंच्या वरती जर ठेवलं तर ह्या भवसागरातून तरुण जायला पडत नाही. काय झालं होतं, एकदा एक आमची गुरुवर एक कथा सांगतात की एक मोठं राज्य होतं आणि फार वर्षानं त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला होता. लोकांना प्यायला पाणी नव्हतं, हाल व्हायला लागले होते आणि काय करायचं समजेना. राजाला सुद्धा काय कळेना. आणि राजाने ठरवलं, आता मी ह्या प्रजेचं काय मी सांभाळ करू शकत नाही आणि आपण हे राज्य सोडून जायचं. राजाने भल्या पहाटे उठला आणि आपल्या प्रधानजीला घेतलं आणि ते राजा चालत निघाले. भरपूर पहाटेपासून चालत निघत दुपारच्या वेळी सूर्य माथ्यावरती आला, दुपारची वेळ,
आणि एक आंब्याचं झाड त्यांना दिसलं आणि त्या झाडापाशी जाऊन दोघंही बसले दमून. आपल्या राज्याच्या सीमेच्या वरती आले होते ते. आणि राजाने दमला होता, त्याला लगेच झोप आली. हे ना, त्याने आणलेलं काय मीठ भाकर आणले होते ते खाल्ले दोघांनी आणि राजा झोपला. राजाला गाढ झोप लागली. राजा झोपला तो आपल्या प्रधानजीच्या मांडीवर डोकं ठेवून गाढ झोपला. आणि प्रधानजी असं झाडाला टेकून बसला होता. राजा प्रधानजीच्या मांडीवर डोकं ठेवला होता आणि गाढ झोपला होता राजा. आणि त्या झाडावरती 2 पक्षी बसले होते आणि ते 2 पक्षी एकमेकात बोलत होते. आणि त्यांची जी भाषा आहे ही त्या प्रधानजीला समजत होती. आणि प्रधानजी म्हणाला, काय बोलतायत, कोण बोलतंय? आणि प्रधानजी ते सहज त्याचं लक्ष वरती दोन्ही पक्ष्यांच्याकडे गेलं आणि ते पक्षी काय बोलतायत हे कान लावून तो ऐकू लागला. टक लावून ऐकू लागला. आणि एक पक्षी दुसऱ्या पक्षाला प्रश्न विचारतोय, अरे या राज्यामध्ये एवढा दुष्काळ पडला आहे आणि हा राजा इथं गाढ झोपला, ह्याला कळतंय काय नाही? दुसरा पक्षी म्हणाला, काय करणार, ह्या बिचारानं आपलं सगळं धनधान्य सगळं प्रजेचं वाटून दिलंय आणि आता हे सगळं आता प्रजेची सेवा करू शकत नाही म्हणून हा राज्य सोडून चाललाय म्हणाला. अरे याच्यावर एक उपाय आहे की. अरे काय उपाय आहे? हे समोर जी विहीर दिसते ना, त्या विहिरीमध्ये या राजाचं मुंडकं उडून रक्त जर जाऊन विहिरीमध्ये जर टाकलं तर त्या विहिरीला भरपूर पाणी येईल आणि राज्यामध्ये सुख होईल, सगळीकडे समृद्धी प्राप्त होईल. असं म्हटल्यावर ठीक आहे म्हटलं. आणि आता म्हणलं तर हे पक्षी बोलतायत काय खरं काय खोटं? आता हे राजाचं मुंडकं उडून ते विहिरीत टाकलं की विहिरीला पाणी होईल आणि राजा मेला तर प्रजेचं पुढं सांभाळ कोण करणार? दुसरा पक्षी म्हणाला, हे राजा मेला तर पुढं राजाचं आपल्या प्रजेवर प्रेम आहे, प्रजेचं पण राजावर प्रेम आहे आणि हा राजाच गेला तर कसं होईल? आणि त्याच्यावर पण एक उपाय आहे की म्हणाले. त्या विहिरीपाशी एक चिकाचं झाड आहे म्हणाले आणि ते चिक घेऊन जर राजाच्या मानेला लावला तर तो राजा परत जिवंत होईल. प्रधानजी विचार करतात, हे करा बोलायला ते खरं आहे का खोटं आहे? खरा प्रयोग करायला काय हरकत नाही म्हणाले, आपल्यावर प्रयोग करून घेऊया म्हणाले. आणि राजानं प्रधानजीनं आपला फेटा काढला, राजाच्या मानेखाली दिला आणि आपली मांडी काढून घेतला आणि आपली तलवार काढली आणि त्या विहिरीपाशी जाऊन आपली करंगळी अशी खटकन उडवली. एका सेकंदात करंगळी उडली. त्या झाडाचा चिक काढला, प्रधानजीनं बोटाला लावला. ते बोट परत होतं तसं जोडलं की जणू काय ते तुटलंच नव्हतं. मग त्या प्रधानजीला आनंद झाला. म्हणाला, आता काही हरकत नाही म्हणाला, या राजाचं आता मुंडकं उडवायचं. आणि प्रधानजी असा गेला पुढे. राजा झोपला होता. इकडे एक पाऊल ठेवलं, इकडे एक पाऊल ठेवलं आणि अशी तलवार काढली. तलवार काढली असं मारणार तेवढ्यात राजानं डोळं उघडलं. एक सेकंद डोळं उघडलं, दुसऱ्या सेकंद राजानं डोळं बंद केलं, मुंडकं उडलं. दुसऱ्या काही क्षणात त्या प्रधानजीनं ते रक्त घेतलं आणि त्या विहिरीमध्ये नेऊन टाकलं. विहिरीला भरपूर पाणी आलं आणि त्यांना प्रधानजीनं ते चिक घेतला, राजाच्या मानेला लावला आणि राजानंतर झोपेतनं उठल्यासारखं उठला. प्रधानजीला आनंद झाला. राजा उठला आणि राजा आणि प्रधानजी तिथनं निघून पडले. आणि 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले. राज्यामध्ये भरपूर पाणी आलं होतं, पीक भरपूर डोलू लागलं होतं. जवळजवळ आजपर्यंत 10-20 वर्षात जेवढं उत्पन्न आलं नाही त्याच्या 20 पटीनं उत्पन्न राज्यामध्ये आलं. सगळीकडे आनंदी आनंद चालू होता. आणि हे 6 महिन्यात एक रात्र सुद्धा त्या प्रधानजीला झोप लागली नाही.
आणि आता म्हणाला राजापाशी जायचं. राजानं विचारलं, राजा नमस्कार म्हणाला, महाराज. राज म्हणाल कसं काय येणं केलं? नाही म्हणाले, मला जरा तुम्हाला काही गोष्ट दाखवायचं आहे आणि फिरायला जायचं आहे. ठीक आहे म्हणाले प्रधानजी, तर राज्यात चांगला आनंद चालू आहे, सगळीकडं सुख आहे, सगळीकडं भरपूर धान्य आलेलं आहे, फिरायला जायला काय हरकत नाही म्हणाला. राजाने पटकन रथ काढला आपला, रथामध्ये प्रधानजीला घेतलं. चला म्हणले कुठं म्हणशीला तिथं जाऊया. आणि प्रधानजीनं नेलं ते आपल्या राज्याच्या सीमेवरती जे आंब्याचं झाड होतं त्या झाडापाशी नेलं. म्हणाल तुम्हाला हे झाड आठवतं काय? तर राजाने विचार केला, हो आठवतं की. म्हणाला काय आठवतं? नाही आपण दुष्काळ पडला होता तेव्हा 6 महिन्यापूर्वी आलो होतो आणि इथं थोडा वेळ विश्रांती घेतलो आणि परत आपल्या राज्यात आलो. एवढंच आठवतंय तुम्हाला? हो एवढं आठवतं. नाही बघा म्हणत तुम्हाला असं तलवार वगैरे काय आठवते काय? मग राजा म्हणाला हो आठवते. काय आठवतं? नाही तू असं तलवार धरला होतास, मग मला ढकलून का दिला नाही? मला ढकललं का नाहीस तू? नाही म्हणाले राजा, माझ्यात काही अर्थ नव्हता. म्हणाला मी प्रजेचं काही सेवा करून तू काय केलंस हे चांगलं केलंस, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास होता आणि तू माझं काय अहित करणार नाहीस, राजाचं प्रजेचं हितच करणार, आणि माझ्या जगण्यात काय अर्थ नव्हता आणि तू केलंस हे चांगलंच केलंस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. प्रधानजी म्हणाला ह्याला कसला विश्वास म्हणतात? और ह्यालाच म्हणतात विश्वास. असा विश्वास जर साधुसंतांच्या वरती भगवंताच्या वरती जर ठेवला, बाप रकमा दिवरू जीवीचा जिवाळा काही केले या वेगळा न होईजे, की असा जर विश्वास तुम्ही साधुसंतांच्या वरती गुरूंच्या वरती जर ठेवला तर ह्या भवसागरातून तरुण जायला वेळ लागणार नाही. म्हणून महाराज म्हणतात गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आदी जैसे. गुरूंचा आशीर्वाद, साधुसंतांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. कारण का साधू संतांचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद याच्यामुळे तुमच्या आयुष्यात कुठलंही संकट, कुठलाही त्रास ते तुम्हाला शिवू देणार नाही. कारण का त्यांनी जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा तुमच्या आयुष्यात कुठलाही संकट येणार नाही. कारण का त्यांच्यापाशी आपण पूर्ण शरण गेलेलो असतो. आमचे श्रीगुरू एक कथा सांगतात, महाभारतातली आहे. काय म्हणतात? महाभारतामध्ये द्रौपदीच्या लग्नाच्या आधीची कथा आहे की काय झालं होतं. द्रौपदी आणि त्यांच्या मैत्रिणी सखी सकाळच्या वेळी स्नानासाठी नदीवर गेल्या होत्या आणि द्रौपदीनं स्नान वगैरे केलं. स्नान चालू होतं, त्यांच्या मैत्रिणी पण आंघोळ करत होत्या आणि तिकडच्या बाजूला दुर्वास मुनी आंघोळ करत होते. आणि दुर्वास मुनी आंघोळ करता करता त्यांची लंगोटी वाहून गेली आणि दुर्वास मुनी विचार करतायत, ह्या पुढं मुली तर आंघोळ करतायत आणि आपण तर आता विवस्त्र आहोत, आपण पाण्याच्या वर कसं यायचं? तेव्हा दुर्वास मुनी पाहतायत मुली आंघोळ करू द्यात आणि मग आपण वरती यायचं. आणि झालं, द्रौपदी त्यांच्या मैत्रिणी आंघोळी करून वरती आल्या आणि पाहिलं द्रौपदीनं बाजूला की दुर्वास मुनी आंघोळ, रामकृष्ण दुर्वास मुनी आंघोळ करतायत. आणि द्रौपदीने विचार केला, आज सकाळची वेळ आहे, आपली स्नान वगैरे झालेलं आहे आणि थोर साधुसंत आपल्या दर्शनाला मिळत आहेत. दुर्मिळ साधुसंत आहेत. दुर्वास मुनींचं दर्शन सहजासहजी होत नाही. आणि आता आंघोळ वगैरे झालेलं आहे, आपल्या वस्त्र परिधान केलेलं आहे, सगळं झालेलं आहे आणि आता दुर्वास मुनींचं दर्शन घ्यायचं आणि मगच राजवाड्यात जायचं असं द्रौपदीनं ठरवलं. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाला, खरं दुर्वास मुनी काही वरती येईनात. द्रौपदी विचार करते, दुर्वास मुनी वरती काय येत नाहीत. 11 वाजले, 11:30 वाजले तरी दुर्वास मुनी पाण्याच्या बाहेर येईनात. आणि हळूच तीरापाशी जाते द्रौपदी आणि द्रौपदी नमस्कार करते, महाराज तुम्ही परती या, आम्हाला तुमचे दर्शन करायचं आहे, आम्ही फार उशीर थांबलोय.
तुमचं दर्शन करूनच आम्ही राजवाड्यात जाणार, असं द्रौपदीनं हट्ट धरला होता. दुर्वास मुनींनी म्हणलं, अहो मुली तुम्ही जावा, मी वरती येण्याच्या स्थितीत नाही, मी विवस्त्र आहे, आणि तुम्ही जावा, तुम्हाला राजवाड्यात येऊन मी आशीर्वाद देईन. आणि द्रौपदीनं दुर्वास मुनींचे शब्द ऐकल्यावरती आपला पदर फाडला आणि ते वस्त्र दुर्वास मुनींच्याकडे टाकलं, आणि दुर्वास मुनींनी ते वस्त्र पांघरलं आणि ते वर आले. द्रौपदीने त्यांचा आशीर्वाद दर्शन घेतलं, सगळ्या मैत्रिणी सखीने दर्शन घेतलं, आणि द्रौपदीने दुर्वास मुनींच्या डोळ्याकडे पाहिलं तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तेव्हा दुर्वास मुनी त्या बैठल्यावर अश्रू डोळ्यातून दिसल्यावरती द्रौपदीने विचारलं, तुमच्या डोळ्यात अश्रू का? नाही म्हणाले, तू आज मला जे वस्त्र दान केलेलं आहे, हे तू मला आज मोठ्या धर्मसंकटातून वाचवलेलं आहेस, आणि जे वस्त्रदान जे आहे ह्यातला प्रत्येक धागा आणि धागा तुझा ऋणी आहे, तुला आयुष्यात केव्हाही वस्त्राची कमी पडणार नाही. हा साधू संतांचा गुरूंचा आशीर्वाद आहे, आणि हाच आशीर्वाद नंतर भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरवले. देव कसा आहे, घेशी तेव्हा देशी ऐसाशी उदार. अगोदर घेतलं तेव्हा द्रौपदीला वस्त्र पुरवले. म्हणून गुरूंचा आशीर्वाद भगवंतापेक्षा आधी साधू संत गुरूंचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. म्हणून गुरु ते ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आदी असे परवानगी आलेले आहे. त्यामुळं इथंच थांबवतो. पतित 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 नीतो त्रिवाचा पतित, परितू आपल्या सत्ते मज करावे सरते, अपराधाचा तू नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बद्धी, परितू आपल्या सत्ते मज करावे सरते, अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो, परितू आपल्या सत्ते मज करावे सरते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.